नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल तुम्ही असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सर्वात अगोदर पोहोचते करू शकता. एकंदरीतच या ठिकाणी केंद्रीय कृषी मंत्र्यांना निवेदन, कांदा प्रश्नी त्या संदर्भातील बातमी जाणून घेत आहोत. आधीच उत्पादन खर्च जर बघितला तर या ठिकाणी बघितलं तर फार कवडीमोल कांद्याला भाव भेटतो आहे आणि त्यातच या ठिकाणी बघितलं तर अशी काही परिस्थिती सध्या उद्भवत आहे. वारंवार शेतकरी विरुद्ध निर्णय घेऊन कांद्याला कवडीमोल भाव भेटतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांनी करायचं तरी काय, हा संतप्त प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. एकंदरीतच या ठिकाणी चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी दिल्ली येथील केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची भेट घेत जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या गंभीर प्रश्नावर चर्चा केली. या बैठकीत विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियानांतर्गत कांदा पिकाचा समावेश करण्याची मागणी आहे. राज्यात कांदा उत्पन्नात नाशिक जिल्हा अग्रस्थानी आहे. प्रति क्विंटल सुमारे 1600 रुपये उत्पादन खर्च येत असताना बाजारभाव 500 ते 900 रुपयादरम्यान घसरला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्च मिळत नसल्याची चिंताजनक स्थिती आमदार डॉक्टर आहेर यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. आणि एकंदरीतच या मागण्या, कांद्याला प्रति क्विंटल 500 रुपयाचे थेट अनुदान जाहीर करावे, निर्यात धोरण अधिक सुलभ, सातत्यपूर्ण व शेतकरी हिताचे करावे, व्याजदर आणि निर्यात प्रक्रियेत आवश्यक सुधारणा कराव्या. अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे. धन्यवाद मित्रांनो. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत माहितीपूर्ण कांदा बाजाराचे अपडेट तोपर्यंत तेच थांबतो आहे. म्हणजे महाराष्ट्राची छोटे धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा. तर व्हिडिओ पुढील व्हिडिओ का माहितीपूर्ण कांदा बाजार अपडेट तोपर्यंत तेच थांबतो आहे. जे महाराष्ट्र, जय श्री धन्यवाद. लाईक सबस्क्राईब करून